नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची बातमी आलेली आहे. बघा, सर्व माता भगिनींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारने दिलेली आहे. आता आनंदाची बातमी काय आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच पुढे तुम्हाला पाहायला मिळणार, बघा, या महिलांना पहिले पैसे मिळणार. तर बघा, सर्वात अगोदर जे पैसे आहेत ते या ठिकाणी कोणत्या महिलांना पाठवण्यात येणार आहे त्याची देखील माहिती समोर आलेली आहे. तर ती देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच महिलांना पहिले पैसे दिले जातील. आता त्यामध्ये तुम्हीही आहात का? तुम्हाला देखील पहिले पैसे मिळणार आहेत का? ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर बघा, तिसरा हप्ता जे आहे त्याची तारीख फायनल झालेली आहे. भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होता, त्या तिसऱ्या हप्त्याची तारीख फायनल झालेली आहे. 100% तुम्हाला त्या दिवशी पैसे जे ते मिळणारच आहे. कुठल्याही पद्धतीची आता ही तारीख उद्या परवा होणार नाही. फायनल तारीख आलेली आहे. सरकारने ही फायनल माहिती दिलेली आहे. संपूर्ण माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पुढे बघा, 50 लाख महिलांना यावेळेस पैसे पाठवण्यात येणार आहेत. बघा, यावेळी जे काही पैसे आहेत ते 50 लाख नवीन महिलांना पाठवण्यात येणार आहेत. आता यामध्ये फक्त 50 लाखच महिलांना पैसे मिळणार आहेत का त्याची देखील आपण माहिती पाहणार आहोत. बाकीच्या महिलांना का नाही मिळणार त्याची देखील माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची माहिती, या महिलांना पैसे नाही. बघा, या महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. कोणत्या महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत. त्यामध्ये तुम्ही देखील आहात का त्याची देखील माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींना परत एकदा विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण पटकन सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते आणि मिळत राहणार आहे. संपूर्ण खरी माहिती. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातची जी काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. आनंदाची बातमी काय आलेली आहे ती आपण एक वेळेस स्वतः या ठिकाणी माननीय मंत्री, महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी जी माहिती दिली ती आपण त्या ठिकाणी पाहूया आणि त्यानंतर संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला अधिकृतरित्या जी काही अधिकची माहिती आहे, जसं महिलांना पैसे, कोणत्या महिलांना पैसे पहिले येतील ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, हा एक व्हिडिओ पाहून घ्या, त्यानंतर संपूर्ण माहिती पाहूया. जी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे. यापूर्वी 17 ऑगस्टला राज्यस्तरीय पहिला कार्यक्रम पुण्यामध्ये झाला. त्याच्यामध्ये साधारणपणे 1,07,00,000 महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. त्यानंतर 31 ऑगस्टला नागपूरमध्ये दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला, जिथे आपण साधारणपणे 52 लाखपेक्षा अधिक महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला. आणि 29 तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा ज्या 1,60,00,000 महिलांना लाभ गेल्या महिन्यापर्यंत वितरित झालेला आहे, त्यांना सप्टेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो 29 तारखेला देण्यात येईल. आणि जे अर्ज ऑगस्ट महिन्याच्या आधी भरले गेलेले आहेत पण स्क्रुटिनीमुळे ज्यांना लाभ अद्यापपर्यंत वितरित झाला नाही, त्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा लाभ हा वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे साधारणपणे आमचा प्राथमिक अंदाज आहे की पहिले जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र झालेले आणि पहिल्या 2 महिन्याचा लाभ मिळालेले 1,60,00,000 आणि त्याचबरोबर नवीन जे काही अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यानंतर 24 ऑगस्ट नंतर असे जवळपास 45 ते 50 लाख अशा महिलांना, म्हणजे 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना 29 सप्टेंबरच्या दिनी त्यांना लाडकी बहीण योजना जी आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभाचं वितरण होणार आहे. तर बघा, आत्ताच लाईव्ह तुम्ही माहिती पाहिलेली आहे. माननीय मंत्री अदितीजी तटकरे यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. 29 तारखेला तुम्हाला पैसे जे ते मिळणार आहेत. आता यामध्ये आपण पहिले कोणाला पैसे मिळणार ते पाहणार आहोत. आनंदाची बातमी तुम्हाला मिळालेलीच असेल. 29 तारखेला पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. आता यामध्ये पहिले पैसे कोणाला मिळतील ते आपण पाहणार आहोत. त्यासोबतच काही महत्त्वाचे आपले प्रश्न होते, ते म्हणजे असं, तारीख तर फायनल झालेलीच आहे तुम्हाला सांगितलेले. आता 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत. मग या 50 लाख महिलांमध्ये तुमचं देखील नाव आहे का ते देखील आपण या ठिकाणी
ठिकाणी चेक करणार आहोत. त्यासोबतच या महिलांना पैसे मिळणार नाहीत, म्हणजेच कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळणार नाही त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहित असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना तारीखही ठरली आणि पैसे देखील 4,500 की 1,500 तुमच्या खात्यात किती पैसे येणार ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 29 सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 100% जमा होणार आहे. कुठल्याही पद्धतीची नवीन तारीख नाही. आता 29 तारीखच फायनल आहे. सर्वांनी लक्षात घ्या. सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी वाटत असेल आज उद्या परवा सांगता तुम्ही, तर ही फायनल तारीख आहे. कुठल्याही पद्धतीचे चेंजेस यामध्ये होणार नाही. या ऑफिशियली तारीख तुम्ही पाहिलेली आहे. ऑफिशियली जे मंत्री आहेत विभागाच्या त्यांनी स्वतः तारीख दिलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा यामध्ये बदल होणार नाही. 29 तारखेला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. रायगडमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो काही राज्यस्तरीय कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे पाठवले जाणार आहेत. मात्र काही महिलांना 1,500 रुपये तर काहींना 4,500 रुपये पाठवण्यात येणार आहे. आता मग पहिले कोणाला पैसे येतील, यापैकी तुमच्या खात्यात किती पैसे येणार आहेत हे तुम्ही जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला 4,500 मिळतील की 1,500 रुपये. बघा, आदिती तटकरे या माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाचा राज्यस्तरीय जो काही कार्यक्रम आहे तो येत्या 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. बघा, 29 तारीख फायनल आहे. सर्वांनी लक्षात घ्या, 29 तारीख फायनल आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या पहिला राज्यस्तरीय कार्यक्रम हा पुण्यात 17 ऑगस्टला पार पडला होता. यावेळी पहिल्या हप्त्यात आपण 1,07,00,000 महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ वितरित केला होता. त्यानंतर लाडकी बहीणचा दुसरा राज्यस्तरीय कार्यक्रम 31 ऑगस्टला नागपूरमध्ये पार पडला होता. यावेळी देखील महिलांना आपण जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो काही लाभ आहे तो वितरित केला होता. आता येत्या 29 सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट राज्यस्तरीय कार्यक्रम रायगडमध्ये पार पडणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जो आहे तो 29 सप्टेंबरला, बघा 29 सप्टेंबरला या ठिकाणी तुमच्या अकाउंटला पैसे जे ते त्या ठिकाणी जमा होणार आहे. 29 सप्टेंबर तारीख फायनल आहे आणि या तारखेला 100% तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सर्व महिलांनी या ठिकाणी ही माहिती लक्षात घ्या आणि ज्या काही तुमच्या मैत्रिणी वगैरे कोणी विचारत असेल तर त्यांना देखील सांगा. भरपूर या ठिकाणी महत्त्वाची माहिती आणि तुम्हाला अगोदर माहिती मिळते हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी जर जाणवायचं असेल, भासवून द्यायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. आता पुढचा हप्ता 29 तारखेला येणार आहे म्हणून सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत असते. त्यानंतर बघा, पुढे जर आपण गेलो तर बघा, कुणाला 4,500 रुपये मिळतील, पहिले कुणाला पैसे मिळतील ते आपण सर्वात अगोदर पाहूया. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, पहिले कुणाला पैसे मिळतील. बघा, पहिले जे पैसे आहेत ज्या महिलांनी 3,000 रुपये ज्या महिलांना मिळाले होते त्या महिलांना सर्वात अगोदर 1,500 रुपये पाठवले जातील. सर्वात अगोदर 1,500 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी जमा केले जातील. कारण हे जे काही ज्या महिलांना 3,000 रुपये आलेले आहेत त्या महिलांचे पैसे क्लिअर केले जातील. कारण त्या महिलांना अगोदर पैसे मिळाल्यामुळे त्या महिलांचे पैसे जे ते क्लिअर केले जातील. त्या याद्या क्लिअर केल्या जातील. ज्या काही पहिल्या याद्या होत्या त्या जुलै आणि ऑगस्टच्या ज्या काही याद्या होत्या त्या याद्या क्लिअर केल्या जातील. त्या महिलांना 1,500 रुपये सर्वात अगोदर जमा होतील. सर्वात अगोदर 1,500 रुपये जमा होतील. त्यानंतर ह्यामध्ये दुसरा जो काही टप्पा असेल म्हणजे त्याच दिवशी पैसे मिळतील, त्याच वेळेस पैसे मिळतील. 29 पासूनच पैसे मिळायला सुरुवात होईल. परंतु हे पैसे मिळाल्यानंतर 1,500 रुपये क्लिअर झाल्यानंतर 4,500 रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी महिलांना पाठवले जातील. ज्या महिलांना अजून एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांना आता कुणाला 4,500 रुपये मिळतील त्याची देखील माहिती त्यांनी दिली. बघा, आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमक्या कोणाला लाभ मिळणार आहे याची देखील माहिती दिली आहे. बघा, तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबींमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, बघा ज्या महिलांना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाही, तुम्ही जुलैमध्ये अर्ज केला होता, ऑगस्टमध्ये अर्ज केला होता, तुम्हाला पैसे मिळाले नाहीत, तर त्या महिला लाभार्थींना त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्टनंतर छाननी करून झालेत, जे 24 ऑगस्टनंतर छाननी करून झालेले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील त्यांना जो काही लाभ आहे तो DBTच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. पाहू शकता बघा, ज्या महिला सांगत होत्या जुलैमध्ये आम्ही अर्ज केला आहे, आम्हाला एकही रुपया मिळाला नाही, 3 हप्ते झाले तरी पैसे मिळत नाही, तुम्हाला आता पैसे पाठवले जातील. ठीक आहे. त्यानंतर ज्या महिलांचा अर्ज ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला होता, 24 ऑगस्टच्या नंतर भरपूर महिला कमेंटमध्ये सांगत होत्या सर आमचा 30 ऑगस्टला झाला, 29ला 28ला झाला, तरी देखील आम्हाला पैसे मिळाले नाही, तर तुम्हाला आता पैसे पाठवले जाणार आहे. कारण आत्तापर्यंत जे पैसे पाठवले गेले होते ते 24 ऑगस्टपर्यंतच पैसे पाठवले गेले होते. 24 ऑगस्टनंतर जे काही अर्ज तपासणी झाले, जे अर्ज मंजूर झाले त्या अर्जांना आता ह्या ठिकाणी पैसे जे ते पाठवले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची महत्त्वाची माहिती, या महिलांच्या खात्यात 1,500 येणार आहे. बघा, दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळाला आहे त्यांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होणार आहे. आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या लाभ वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे 4,500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहे. ज्या महिलांना एकही रुपया मिळाला नाही त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवायचे, तुम्हाला 4,500 रुपये पाठवले जाणार आहेत. त्यानंतर बघा,
अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे. आता बघा सर्वात महत्त्वाची माहिती, कोणत्या महिलांना पैसे मिळणार नाही आहे. त्यासोबतच बघा किती महिलांना पैसे मिळणार आहे, तर 50 लाख महिलांना यावेळेस देखील पैसे मिळणार आहेत. आता बघा अगोदर 1.60 लाख आणि हे 50 लाख असे मिळून जवळपास 2,10,00,000 महिलांना यावेळेस जो काही लाभ आहे तो मिळू शकतो. 2,10,00,000 महिलांना या योजनेचा जो काही लाभ आहे तो वितरित केला जाणार आहे. 2 कोटींचं त्या ठिकाणी जे काही टार्गेट आहे ते विभागाचं आहे, परंतु 2,10,00,000 महिलांपर्यंत ही जी काही योजनेचा लाभ आहे तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे यावेळेस. ठीक आहे, त्यामुळे 50 लाख महिला यावेळेच्या अगोदरच्या 1.60 लाख अशा 2,10,00,000 महिलांना हा जो काही निधी आहे तो वाटप केला जाणार आहे. आता राहिला विषय, या महिलांना पैसे मिळणार नाही. कोणत्या महिला आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाही. सर्व महिलांनी काळजीपूर्वक बघा. नेहमीच व्हिडिओच्या शेवटीच मी संपूर्ण महत्त्वाची माहिती सांगत असतो, कारण शेवटपर्यंत ज्या महिला व्हिडिओ पाहतात त्याच महिलांना ही माहिती कळत असते. तर बघा महत्त्वाची माहिती काय, तर बघा महत्त्वाची माहिती अशा पद्धतीची, जॉईंट अकाउंट चालणार नाही, या महिलांना पैसेच मिळणार नाही. बघा ज्या महिलांचे जॉईंट अकाउंट असेल त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत अशी माहिती. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना मिळावा, त्यांचा सन्मान निधीचा वापर फक्त महिलांनी स्वतःकरिता करावा. त्यामुळे या योजनेसाठी वैयक्तिक खाते, स्वतंत्र खात्याचा नियम करण्यात आला. बघा नियमच आहे, स्वतंत्र खातं, तुमचं स्वतःचं खातं पाहिजे. स्वतःचं खातं असेल तरच तुम्हाला हा निधी जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार आहे. जर तुमच्या वडिलांच्या सोबत तुमचं जॉईंट अकाउंट आहे, तुमच्या पतीसोबत तुमचं जॉईंट अकाउंट आहे, तर ते चालणार नाही आहे. तुम्हाला तुमचं स्वतःचंच अकाउंट काढावं लागेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांनी पतीचं अकाउंट दिलं असेल, वडिलांचं दिलं असेल, भावाचं दिलं असेल, त्या महिलांना देखील या ठिकाणी या योजनेचा लाभ जो आहे तो वितरित करण्यामध्ये अडचणी येत आहेत असं देखील स्वतः माननीय मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुमचं स्वतःचं अकाउंट तुम्हाला असावं लागेल. आता हे अकाउंट उघडण्यासाठी काय करायचं, जवळच्या कुठल्याही बँकेत जाऊ शकता. शक्यतोवर गर्दी असल्यामुळे बँकांमध्ये जाऊच नका, तुमचं अकाउंट उघडलं जाणार नाही. खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे. त्यामुळे अकाउंट जर उघडायचं आहे, सरळ सरळ पोस्टात जा, जवळचं जे काही पोस्ट खातं असेल त्या ठिकाणी जा आणि इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून टाका. 24 तासामध्ये तुमचं DBT इनेबल होऊन जातं, आधार लिंक होऊन जातं, तुम्हाला पैसे मिळून जातील. अजूनही तुमच्याजवळ 29 तारखेला या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. अजूनही भरपूर दिवस आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अकाउंट उघडून घेऊ शकता आणि तुम्हाला या योजनेसाठीचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. त्यामुळे बघा या योजनेसाठी जॉईंट अकाउंटधारक महिला ज्या आहेत त्या महिला पात्र ठरणार नाही. त्यामुळे तुमचं स्वतंत्र बँक खातं नसेल तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही बँकेत जाऊन नवं खातं उघडू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातले छोटे आणि मोठ्यातले मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.